तर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शहरातल्या पावसाळी कामांचा आज फेरआढावा घेतला। यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला असला तरी पावसाळी उपाययोजनांमध्ये परिस्थितीनुरूप सुधारणा करून त्यांच्या कामाला अधिक वेग द्यावा अशी सूचना गगराणी यांनी केली आहे। तसंच यापुढच्या काळात मुसळधार पावसाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सुसज्ज ठेवावी, तसंच महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक सजग राहावं असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले। आपण पाहूयात मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी आजच्या बैठकीत बीएमसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काय सूचना दिल्या आहेत। मुंबई महापालिका आयुक्तांच्या सूचना दरवर्षीपेक्षा 15 दिवस आधीच मान्सूनचं मुंबईत आगमन आणि त्याचा नाले सफाई आणि रस्ते कामांवर परिणाम। नाल्यांमधून गाळ उपसण्याच्या कामांमध्ये पावसाचा अडथळा। पावसाळी कामांचा वेग कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ नये अशी गगराणी यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे। त्याआधीच्या किंबहुना त्यासाठी आधीच्या नियोजनात योग्य सुधारणा कराव्यात असं गगराणी यांनी सांगितलंय। आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नदी नाल्यांमधून गाळ उपसा करण्याची कामं पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिलेत। सखल अतिसखल भागात पाणी साचू शकेल अशा ठिकाणी मिळून 414 उदनसन संच लावण्याचं यंदा नियोजन होतं। आवश्यक त्या ठिकाणी उदनसन संच बसवण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याची खातरजमा करावी असं त्यांनी सांगितलंय आपल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना। उदंचन यंत्रणा स्थापन करून ती कार्यान्वित करण्याची कार्यवाही 24 तासात पूर्ण करावी असे सक्त निर्देश त्यांनी दिलेत। हाजी अली, लवग्रोव, ब्रिटानिया आदी उदंचन केंद्रांमधील पूर नियंत्रण दरवाजे हे वेळेत लावण्यात यावेत। उदंचन केंद्रामधील पूर नियंत्रण दरवाजांची दर 2 तासांनी उघडझाप करून पाहणी करावी, जेणेकरून ते सुस्थितीत कार्यान्वित आहेत याची खात्री होईल। रस्ते काँक्रिटीकरणाची उर्वरित कामं वेगानं पूर्ण करावीत। खरं तर त्याला डेडलाईन 31 मेची देण्यात आली होती। अपूर्ण रस्ते मास्टिकनं पूर्ण करून वाहतूक योग्य करावेत। 24 तासांच्या आत रस्त्यावरील राडारोडा, रस्तारोधक आणि इतर साहित्य काढून ते गोदामांमध्ये न्यावं। वृक्षांची छाटणीची कामं वेळेत पूर्ण करावीत असेही आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेले आहेत आपल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना। मंडळी, एक मोठी बातमी। नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करण्याचा